पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया हे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. हे आजार रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्यात. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये कीटकजन्य रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग घेऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण तसंच जीवशास्त्रीय उपाययोजना राबवल्या जाणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर एम. बी. देशमुख यांनी दिली. कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलाय. हिवताप प्रतिरोध महिना म्हणून जून महिन्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक पथकांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये ज्या घरात कीटकजन्य आजाराला कारणीभूत असणाऱ्या आळ्या सापडतात त्यावेळेला दूषित कंटेनर रिकामं करणं, डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणं, ताप सर्वेक्षण, रक्त नमुने संकलन, धूर फवारणी, नागरिकांना आरोग्य शिक्षण देणं ही कार्यवाही केली जाणार आहे, असं डॉक्टर देशमुख यांनी सांगितलं. यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी जे. कांबळे, आरोग्य निरीक्षक बाजीराव कांबळे, सुरेश साठे, सुरेश लाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वंदना दाते उपस्थित होते.